हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू अ चॅनल पार्ट टू ग्लोरी. तर आज आपण शिकणार आहोत फिगर्स ऑफ स्पीच. सो फिगर्स ऑफ स्पीच ॲज अ इम्पॉर्टंट लेसन इन ग्रामर. आपण युजली जे ग्रामर बोलतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण खूप सारे फिगर्स ऑफ स्पीच यूज करतो आणि त्याबद्दलच आज आपण शिकणार आहोत. तर आज मी कव्हर करणार आहे 4 फिगर ऑफ स्पीच. फर्स्ट फिगर ऑफ स्पीच इज मेटाफर. ठीक आहे. आता मेटाफर म्हणजे नक्की काय ते बघूया. Metaphor is implicitly compares two unrelated things, typically by stating that one thing is another. ठीक आहे. आता हे दोन शब्द कंपेअर करतो अँड इट स्टेट्स दॅट की हा शब्द तोच आहे, म्हणजे ही वस्तू तीच आहे असं. मराठीत बघूया. एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीसारखी आहे असं न म्हणता थेट तीच आहे असं म्हणणं हे रूपक. ठीक आहे. मेटाफर इज रूपक. तुम्हाला एक्झाम्पल्स मध्ये बेटर कळेल की मेटाफर म्हणजे काय. माय मॉम हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड. आता ह्या सेंटेन्स मध्ये दिलं आहे माय मॉम हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड. आता माझ्या आईचं हृदय सोन्याचं आहे. आता खरंच हृदय सोन्याचं असू शकतं का? नाही. बट इट इज लिंक्ड. गोल्ड म्हणजे कसं चमकणारं, प्युअर. सो तसं त्यांनी सांगितलं आहे माय मॉम हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड. ओके. तर हार्टला गोल्डशी लिंक केलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स, आय कुड ईट अ हॉर्स. बापरे. डज इट मीन की मी पूर्ण घोडा खाईन? नो फ्रेंड्स. इट मीन्स की मला खूप भूक लागली आहे. ओके. आणि इतकी भूक लागली आहे की मी घोडा सुद्धा खाईन. तर ते आहे. ओके. सो इकडे जी हंगर आहे आपली भूक, त्याला ईट अ हॉर्सशी लिंक केलं आहे. नेक्स्ट, शी इज अन ओपन बुक. ओके. शी इज अन ओपन बुक म्हणजे ती ओपन बुक आहे का? नो. इट मीन्स की तिचं हार्ट ओपन आहे. शी इज ओपन माइंडेड. ओके. नेक्स्ट, ही वेअर्स हिज हार्ट ऑन हिज स्लीव. आता तो हृदय त्याचा स्लीव वरती ठेवतो असं अर्थ होतं या सेंटेन्सचा. बट ह्याचं मिनिंग हे आहे की तो खूप ओपन माइंडेड आहे किंवा खूप दानी आहे, हे अर्थ होतं. ठीक आहे. हिट द बुक्स. हिट द बुक्स म्हणजे बुकनी मारा? नो नो नो. हिट द बुक्स म्हणजे रिगरसली स्टडी करा. ओके. ही इज अ स्टार. आता तो स्टार आहे का? नो. ही इज अ स्टार म्हणजे तो फेमस असेल, खूप क्लेवर असेल किंवा 10 लोकांमध्ये चमकत असेल. सो दॅट इट मीन्स ही इज अ स्टार. ठीक आहे. आय होप तुम्हाला मेटाफर शब्द समजले असतील. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच कडे जाऊया. दॅट इज simile. Simile is a figure of speech that is mainly used to compare two or more things that possess a similar quality. ठीक आहे. आता इथे कंपेअर करतात दोन गोष्टींना जे सेम क्वालिटी, ज्याच्यात सेम क्वालिटी आहे. ओके. एक्झाम्पल, एखाद्या गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीशी करणारा शब्द किंवा वाक्य. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आता मेटाफर आणि सिमिली मी एकाच व्हिडिओमध्ये दिला आहे क्योंकि कारण ना खूप स्टुडंट्सला कन्फ्युजन होतं की दोन्ही पण सेम आहे. तर इथे तुम्हाला समजेल की यात डिफरन्स काय आहे. फर्स्ट वन, द चिल्ड्रन फाईट लाईक कॅट अँड डॉग्स. ठीक आहे. आता ते लोक भांडतायत कुणासारखे? कॅट अँड डॉग. सो चिल्ड्रन आर लिंक टू कॅट अँड डॉग्स. ते आहेत का? नो. नेक्स्ट, द ओल्ड वुमन इज ॲज फिट ॲज अ फिडल. ठीक आहे. वुमन इज कम्पेअर्ड टू अ फिडल. ॲज स्लो ॲज अ स्नेल. ठीक आहे. आता इथे आपण सेंटेन्स बोलू शकतो, रवी इज ॲज स्लो ॲज अ स्नेल. आता स्नेलची क्वालिटी काय आहे? तो स्लो आहे. ठीक आहे. सो दॅट इज लिंक्ड. ॲज क्वाईट ॲज अ माऊस. ॲज लाईट ॲज अ फेदर.
ॲज कोल्ड ॲज अ आईस. ठीक आहे, तर मोस्टली सिमिलीमध्ये दोन येतात. ठीक आहे, दोन प्रयोग करतात दोन शब्दांचा. एक आहे लाईक आणि ॲज, हे दोन शब्द येतात, ॲज ॲज. तर जेव्हा हे शब्द येतात ना तेव्हा ते सिमिली असतं. तुम्ही ऑब्झर्व करा, यू विल अंडरस्टँड. ठीक आहे, आता ही स्लाइड मी तुमच्यासाठी क्विक रिव्हिजनसाठी बनवली आहे. यू कॅन रीड इट. सी, मेटाफर म्हणजे काय? कम्पेअर्स टू अनरिलेटेड थिंग. ठीक आहे, ज्यांचं रिलेशन नसतं त्यांना कम्पेअर करते. अँड सिमिली इज यूज टू कम्पेअर टू ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स डायरेक्टली, ज्यांचा अर्थ सेम, ऑलमोस्ट सेम असतं. ठीक आहे, एक्झाम्पल, माय मॉम हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड. हार्ट ऑफ गोल्ड. ठीक आहे, इथे हार्ट आणि गोल्डला कम्पेअर केलंय. टाइम इज मनी, सो स्पेंड इट वाईजली. आता टाइमला कसली मीनिंग दिला इकडे? मनी. ओके, हिज वर्ड्स व म्युझिक टू इयर्स. आता त्याच्या शब्दांना म्युझिकचं उदाहरण दिले. द सन वॉज अ गोल्डन बॉल दॅट बाउन्सेस इन द स्काय. सनला काय बोलला आहे? गोल्डन बॉल. ठीक आहे, सनसाठी दुसरा, आता तो गोल्डन बॉल नाही आहे बट इकडे त्याला म्हटलंय गोल्डन बॉल. ओके, सिमिली इज यूज टू कम्पेअर टू ऑब्जेक्ट्स or things directly, and words mostly used in simile are like or as proud as a peacock. हे बघा, as रिपीट होत आहे. as tall as a tree, पुन्हा as रिपीट होत आहे. The children fight like cats and dogs. The children are like who? Cats and dogs. Okay, he was drawn to her like a moth to a flame. So what it is? Drawn to her like a moth to a flame. Next आपण figure of speech बघूया. Repetition. Now this is a very nice figure of speech कारण हे तुम्हाला प्रत्येक सेंटेन्स मध्ये भेटणार. Okay, repetition involves repeating the same word in different parts of the sentence. इथे पूर्ण शब्द जो असतो तो रिपीट होतो. Example, as of someone gently rapping at my chamber door. आता rapping हे रिपीट होत आहे, so this is repetition म्हणजे repeating. Okay, मराठीत एक साहित्यिक पद्धत आहे ज्यामध्ये लेखन किंवा भाषात एकच शब्दाचा किंवा वाक्यांचा वारंवार वापर केला जातो. ठीक आहे, आय होप यू गॉट दिस. लेट्स गो टू द एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. फिअर लेड टू अँगर लीड्स टू हेट. आता लीड आणि लीड रिपीट होत आहे, अँगर सुद्धा रिपीट होत आहे. ओके, सो दिस इज रेपिटेशन. वी आर द पीपल, वी आर द लीडर. सो वी आर द. ठीक आहे, तिन्ही पण शब्द रिपीट होत आहेत. रन as fast as you can. So run is repeating over here. 2 and 2 make 4. So 2 and 2, it is getting repeated. ठीक है, let's go to next figure of speech. Alliteration. What is alliteration? The use of same letter or sound. आता repetition मध्ये शब्द रिपीट होता, alliteration मध्ये फक्त लेटर रिपीट होतं. ओके, हे बघा, भाषात किंवा लेखनात एकाच अक्षरांनी किंवा ध्वनीने सुरू होणारे अनेक शब्दांचा वापर. एक्झाम्पल बघूया. Peter Piper picked a peck of pickled peppers. आता इथे पी सगळीकडे पी आहे, सो दिस इज alliteration. तर फ्रेंड्स, जेव्हा तुम्हाला फिगर ऑफ स्पीच हे क्वेश्चन येईल ना, तर सर्वात आधी आहे ना तुम्ही रिपिटेशन आणि alliteration शोधा त्यात, कारण हे दोन सर्वात बेस्ट आणि इझी फिगर ऑफ स्पीच आहे. ते तुम्ही 2 मिनिटात आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट. माय माइंड मेक्स मार्वलस मूव्स. M, everything is repeating. Whisper words of wisdom. इथे काय रिपीट होता है? W. So it is alliteration. Next. They paved paradise and put up a parking lot.
So P is getting repeated. Fearless firefighters thought furious flames for 5 frantic hours. My God, 5 F. Everywhere you can see F. So this is example of alliteration. I hope तुम्हाला हे समजलं असेल. If there are any doubts, please comment section मध्ये mention करा and I'll get back to you. Okay? इथे मी quick revision दिलाय for repetition and alliteration. Repetition is when word is repeated and alliteration is when letter is repeated. Example, fear leads to anger, anger leads to hate. So anger leads. It is getting repeated. We are the people, we are the leaders. So we are the. Next sentence, to. It is getting repeated. Okay. Alliteration, the letter is getting repeated. So इकडे पहिला M repeat झालाय. Second मध्ये W and third it is P which is getting repeated. Okay. So friends, I hope you got all the 4 figure of speech cleared. If you want more, I will put a next video for figure of speech. Thank you.